नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये सिलेक्शन लिस्ट म्हणजे एमबीबीएस बीडीएस ची फर्स्ट राऊंडची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो मी। त्या विद्यार्थ्यांना कॉंग्रॅच्युलेट करतो आणि त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कॉलेजला व्हिजिट करून आणि त्यांची ऍडमिशनची प्रोसेस स्टार्ट करावी अशी त्यांना विनंती करतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे नंबर फर्स्ट राऊंड मध्ये लागलेले नाही त्या विद्यार्थ्यांना थोड्या वरतून राहून गेले, ज्यांच्या विद्यार्थ्यांना 20 मार्क्स वरतून त्यांचा नंबर लागायचा राहून गेला किंवा 30 मार्क्स वरतून आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंड थर्ड राऊंड साठी वेट करावा मी अशी त्यांना सांगू इच्छितो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी फर्स्ट राऊंडचे रूल काय आहेत, अपग्रेडेशन काय आहे, रिटेन्शन फॉर्म काय असतं, फ्री एक्झिट आहे की नाही, म्हणजे फर्स्ट राऊंड मध्ये जर नंबर लागला आणि जर तुम्हाला कॉलेज घ्यायचं नसलं तर त्यामध्ये फ्री एक्झिट अवेलेबल आहे का नाही, या सर्वांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिलं जर म्हणाल तर रिपोर्टिंग स्टार्ट झालेली आहे। रिपोर्टिंग हे संडे पासून चालू झालेली आहे, म्हणजे त्या दिवशी कुठल्याही प्रकारची सुट्टी नाही, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला बँकेचा डीडी नाही काढता येणार, बट तुम्ही कॉलेजला जाऊन आणि तुमची बाकीची प्रोसेस ही करू शकता। तुम्ही चेकला रिप्लेसमेंट करू शकता उद्या डीडीने, तर आज तुम्ही बाकीची सर्व प्रोसेस करून आणि उद्या म्हणजे मंडेला तुम्ही डीडी देऊन आणि तुमची बाकीची प्रोसेस कंप्लीट करू शकता। अशा प्रकारे तुमची रिपोर्टिंग ही चालू झालेली आहे। रिपोर्टिंगला जाताना पर्टिक्युलर कॉलेजमधून तुम्हाला ऍडमिशनची डॉक्युमेंट लिस्ट, त्यानंतर डीडी कोणाच्या नावाने बनवायचा आहे, या सर्वांची माहिती तुम्हाला कॉलेजशी कॉन्टॅक्ट करून आणि कॉलेजच्या ऍडमिशन सेलचे जे काउन्सिलर्स आहेत त्यांच्याकडून तुम्हाला घ्यायचे आहे। तुम्हाला जर भेटत नसेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, आम्ही तुम्हाला त्यासाठी मदत करू। हे झालं तुमचं कॉलेजला रिपोर्टिंग बद्दल। त्यानंतर नेक्स्ट सेकंड पॉइंट आहे रिटेन्शन फॉर्म। इफ इन केस जर तुम्हाला विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड मध्ये तुमच्या मनाजोगतं जर कॉलेज जर तुम्हाला भेटलेलं जर असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते कॉलेज जर तुम्हाला कंटिन्यू करायचं जर असेल तर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून आणि काउन्सिलिंग मधून तुम्ही बाहेर पडू शकता, याला म्हणतात रिटेन्शन फॉर्म। तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं रिटेन्शन फॉर्म बद्दल। तर रिटेन्शन फॉर्म कधी भरायचा आहे, जर तुमचं कॉलेज फायनल आहे तर तुम्ही या फॉर्मचा यूज करून आणि तुम्ही फायनल तुमचं ऍडमिशन करू शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड आहे कॉलेज अपग्रेडेशन। तर तुम्हाला जर पहिल्या राऊंड मध्ये मनाजोगतं जर कॉलेज जर भेटलेलं नसेल, तर मनाजोगतं कॉलेज जर भेटलेलं नसेल तर तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये विद्यार्थी कॉलेजला जाऊन आणि रिपोर्टिंग करून आणि तिथं सांगू शकतो की वी हॅव टू गो फॉर अपग्रेडेशन। तर अपग्रेडेशनला म्हणजे तुम्हाला वाटलं की सेकंड राऊंड मध्ये परत जर तुम्हाला त्याच्यापेक्षाही चांगलं कॉलेज नाही भेटत आहे तर तुम्ही पहिलं कॉलेज घेऊ शकता, याला म्हणता अपग्रेडेशन। एक तर अपग्रेडेशन कॉलेज घेऊ शकता, अदरवाइज जुनं कॉलेज घेऊ शकता, बट सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला दोन पैकी एक कॉलेज तुम्हाला कन्फर्मेशन घ्यावंच लागेल, याला म्हणता अपग्रेडेशन। ओके, त्यानंतर अपग्रेडेशन झाल्यानंतर तुम्हाला फ्री एक्झिट। तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट राऊंड मध्ये महाराष्ट्र स्टेटच्या एमबीबीएस आणि बीडीएसच्या फर्स्ट राऊंड मध्ये फ्री एक्झिट नावाची कन्सेप्ट आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऍडमिशन न घेता तुम्हाला नंबर जरी लागलेला असेल आणि तुम्हाला जर कॉलेज जर नसेल घ्यायचं तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊन आणि सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग करू शकता। म्हणजे तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये तुमच्या मनाजोगतं कॉलेज जर नाही भेटलं तर तुम्ही सेकंड राऊंडला डायरेक्टली जाऊ शकता। तुम्हाला कुठल्याही पहिल्या राऊंडच्या जे कॉलेज लागलेले त्या कॉलेजला रिपोर्ट करायची गरज नाही, कसली काही करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली सेकंड राऊंडला जाऊ शकता, म्हणजे त्याला म्हणतात फ्री एक्झिट। आणि रिटेन्शन फॉर्म बद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, जे की मी तुम्हाला सांगितलं रिटेन्शन फॉर्म काय आहे। तर रिटेन्शन फॉर्म बद्दल महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, जर तुम्हाला इथून पुढे काउन्सिलिंग बंद करायची आहे तर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून द्या, अदरवाइज अपग्रेडेशन जर करायचं असेल तर रिटेन्शन फॉर्म भरू नका। हे तिथल्या जे कॉलेज अथॉरिटीज आहेत त्यांना प्रॉपरली विचारून घ्या, ते तुम्हाला रिटेन्शन फॉर्मचं वगैरे सगळ्या गोष्टी तिथे देतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच मला सांगायचं होतं। आणि कॉमनली जे डॉक्युमेंट लागतं ऍडमिशनला जाताना, तर त्या डॉक्युमेंट बद्दल मी तुम्हाला एक याच्यामध्ये जे डिस्क्रिप्शन आहे व्हिडिओचं, त्या डिस्क्रिप्शन मध्ये डॉक्युमेंट लिस्ट टाकतोय। ते डॉक्युमेंट तुमच्याकडे मॅन्डेटरी असायला हवे। तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट, तुमचं फिटनेस सर्टिफिकेट हे तुमच्याकडे ओरिजिनल असायला हवे। या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सर्व मेन्शन करतो आहे। आणि डिस्क्रिप्शन मध्ये आमचा व्हॉट्सअपचा ग्रुपही आहे, जर ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडसाठी चॉईस फिलिंग करायची आहे किंवा त्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडसाठी काही चॉईस फिलिंगसाठी मदत हवी असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आमचा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपचा ग्रुपही दिलेला आहे। तो फ्री ऑफ कॉस्ट ग्रुप आहे, ते कम्युनिटी ग्रुप आहे, त्या ग्रुपला जॉईन व्हा आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्ही त्याला तुम्हाला जर काही चॉईस फिलिंग मध्ये अडचणी येत असतील तर तुम्ही त्यासाठीही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता त्या ग्रुपद्वारेच।
ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. असेच ब्राईट फ्युचरच्या व्हिडिओंना प्रतिसाद देत राहा आणि सगळ्यात जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवत चला. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज भेटलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांना माहीत नाही की अपग्रेडेशन काय असतं, फ्री एक्झिट काय असतं, रिटेन्शन फॉर्म काय असतो, त्यानंतर तुम्ही रिपोर्टिंग कशा प्रकारे करायचंय याबद्दल सर्व गोष्टी जाणून घेत चला आमच्या व्हिडिओजमधून. आम्ही प्रत्येक गोष्टीचा अपडेट आम्ही तुम्हाला युट्यूब चॅनल, इंस्टाग्राम प्रत्येक ठिकाणी आम्ही देत असतो. तर असंच प्रतिसाद देत राहा. थँक्यू व्हेरी मच.